आपल्या गावाची परिस्थिती अशी होती, बिन पाण्याची चिंचोली म्हणून आपल्याला ओळखलं जायचं होतं. आपल्या लहानपणीच्या काळात आपण स्वतः कळशा बिळशा घेऊन खालून 2-2 किलोमीटरहून गावात पाणी आणलेलं प्यायला वगैरे. आजूबाजूचे लोक बी काय म्हणतात, बिन पाण्याची चिचोली, बिन पाण्याची चिचोली. पण आजची कंडिशन काय, आजच्या कंडिशनला सगळे लोक म्हणतात नाही, चिचोलीसारखं पाणी पुढंच नाही. का नाही? कारण की आपण कामं तसे केले, एकजुटीने काम केलं, गावाला उभं केलं. आपल्या तालुक्यात 450 मिमी पाऊस पडलेला आहे यावर्षी, आणि अजूनही आपल्या विहिरी उपसत नाही. का? त्याचं कारण असं, कमी पाऊस पडून जास्त पाणी आपल्याकडे अडवलं गेलं आणि जास्त पाणी जिरल्यामुळे आपल्या विहिरीची कॅपॅसिटी वाढली. आम्ही 17ला सहभाग घेतला, द्वितीय क्रमांक मिळाला. 18ला सहभाग घेतला, सातत्य ठेवण्यासाठी याही वर्षी आम्ही पूर्ण काम केले. पण शेवटी 1-2 पाऊस पडले या 2018ला, आणि 1-2 पावसामध्ये हा करता जेवढा पाऊस पडला तेवढा माथा ते पायथा शिवाच्या बाहेर एक थेंब देखील आमचा गेला नाही. जे सीसीटी असेल तिथं अडकला, सीसीटीतलं पाणी खाली आलं असेल, डीप सीसीटीत अडकलं, डीप सीसीटीतून थोडं ओव्हरफ्लो झालं असेल तर बाणबंदिस्त मध्ये अडकलं, बाणबंदिस्त ओव्हरफ्लो झाला असेल तर खालच्या माती नाल्यात अडकलं. आणि असं करत करत त्याच्या खाली एक तलाव आहे, लघु तलाव, आमचं त्या तलावात अडकलं. एक थेंब शिवाच्या बाहेर नाही गेला. आजच्या तारखेला प्रत्येक विहिरीला पाणी आहे. आमच्या गावात सध्या अद्रक हे, ऊस हे सगळ्या प्रकारचे पीक आहे. 80% रब्बी पेरणी आपली जवळपास पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आपल्याकडे प्रत्येक शेतकऱ्यांनी गहू पेरलेला आहे, हरभरे पेरले, कोणी कांदा सीड लावले. जी चिंचोली बिना पाण्याची होती, आज ती चिंचोली पाणीदार झालेली आहे. नुसतीच पाणीदार झाली नाही, ही पाणीदार चिंचोली म्हणून लोक ओळखायला लागले.